घटनेमध्ये आनंद जाधव यांना जो मारहाण करण्यात आली आहे ती नेमबाजी आहे. एवढी न्याय देवता आंधळी कशी झाली की त्या पोलिसांचं कर्तव्य आहे ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याला रक्षण द्यायचं, ते रक्षण न करता ते भक्षणकर्ते झाले आणि स्वतः पोलिसांनी कायदा हातामध्ये घेऊन याला अमानुषपणे मारहाण केली. आणि जे गावातले माणसं होते विलास पाटील वगैरे जे कोणी असतील स्वर्ण त्या सर्वांनी मिळून याला मारहाण केलेलं आहे. हे नेमबाजी आहे. या विरोधामध्ये मी एक वकील म्हणून त्याचा वकील म्हणून मी कोर्टामध्ये मॅटर दाखल करून त्या दोन्ही पोलिसांना सस्पेंड करण्याला भाग पाडणार आहे आणि जे गावगुंड आहेत तिथले स्वर्ण त्यांच्यावर सुद्धा खटला दाखल करून त्यांना शिक्षा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून आता हरिभाऊ गायकवाड हे विमुक्त भटक्या आणि आदिवासी महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. मी आदिवासी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, भटक्या मुलाचा राज्य उपाध्यक्ष आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व रस्त्यावर येऊन या मुलाला आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढा अन्याय केलं की पोलीस स्टेशन मध्ये त्या लोकांनी मारले, गावातल्या लोकांनी बी मारले, पोलिसने बी मारले, बेशुद्ध पडलं पाणी मागलं तर त्याच्या अंगावर लगवी केले ह्यांनी आणि 2 वेळेस बेशुद्ध पडलं तरी त्याला मारहाण केली. तू वडराचा आहेस, तू आमच्यापेक्षा मोठा झालास का, आम्हाला जमीन देत नाहीस का, आम्हाला तू गाडी देत नाहीस का, आम्हाला तू टाकल्या जागा देत नाहीस का, ह्याचं खूळ काढून ह्यांनी जातीवाद करून ह्याला मुद्दाम मारून टाकायचा प्रयत्न. 9 तारखेला मारलं ही न्यूट्रल पोलीस स्टेशन मध्ये मारलंय. विशेष पोलीस स्टेशन मध्ये कुणाला बोलवायचा अधिकार नाही. तुम्हाला आम्हाला कोणी बोलू शकते का? नोटीस असेल, आपल्या विरोधात तक्रार असेल तर बोलू शकतात, पण ह्याच्यामध्ये कुठलंच काही नाही. पुढे आमची मागणी आहे. आता आम्ही SP साहेब पोलीस स्टेशनला शिवरान पवार त्यांनी अर्ज घेतला नाही, SP साहेबाकडे गेलो. SP साहेबांनी चौकशीचा अर्ज DYSP साहेबाकडे दिलेला आहे. आता ही चौकशीला बोलल्यावर आता ही निघालेत. आम्हाला जर न्याय नाही मिळाला सुधाकर शिंदेवर त्याला सस्पेंड केले पाहिजे आमची मागणी आहे. आणि पोलीस पाटील गावातले ज्यांनी काही मारहाण केले सगळ्यांनी मिळून त्या लोकांना कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर 307चा याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि ही जर नाही झालं तर आम्ही धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस पाशी करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. जिल्हा लातूर हा इथला रहिवासी असून काय कारण होतं मारहाण करायचं? मारहाण करायचं कारण मी सोमवारी 9 मार्चला संध्याकाळी बाजारसाठी न्यूट्रलला गेलेलो होतो. तर मला 1-1.5 वर्षाखाली गावातले विकास पाटील आणि विलास पाटीलने गाडी मागितली होती पावसाच्या टायमाला. तर मी त्यांना गाडी दिलेली नव्हतं, माझं काय कारण काम होतं म्हणून दिलं नव्हतं. ती 1दा-2दा मागितल्यामुळं त्यांनी मी नाही दिल्यामुळं त्यांच्या पोटात काय खुन्नस होतं ते मला माहीत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला जमीन विकायचं होतं अर्धा एकर, जेणेकरून त्याच्या हिरीच्या कडाला चिटकून आहे. तर आम्ही दुसऱ्यांना कोणाला विकू नका, आम्हालाच द्या म्हणून म्हटले होते. नंतर आम्ही ते विकलं नाही कोणाला त्यांनी मग आम्ही दुसऱ्याला विकतो म्हणून असं बसवतो. त्यांनी काय कमी पैशामध्ये वगैरे मागत होते तर आम्ही कोणालाच विकलं नाही, थांबलो तिथं. मग त्यांनी न विकल्यामुळे ते आम्हाला विकण्या गेल्या दुसऱ्यांना दिलेलं आहेत. ते खुन्नस ठेवले त्यांनी पोटात. पण आम्हाला मी इकडं मागितली होती म्हणजे त्यांनी त्या आमच्या शेताला चिटकूनच त्याचं हिर आहे आणि वरी कोणाला विकले तर त्यांनी हिर पाडले. पाण्याची जमीन आहे, त्याच्या शेतातलं आपलं हिरीतलं पाणी पूर्ण आटून जाईल आणि त्याच हिरीच्या पाण्यामुळं त्यांचं जमिनीचं सगळं चालतंय. ते आम्हाला विका म्हणून आम्हाला दाबदबी धमकी दाखवली ते, पण आम्ही त्यांच्या नादाला नाही लागले, निघून गेलो मी पुण्याला. आणि दुसरी गोष्ट, नंतर आम्हाला त्यांनी काय केले, 1-1.5 वर्षानंतर गावात पाण्याची टाकी जेव्हा आलं त्यांनी डायरेक्ट माझ्या घरापुढे आम्हाला न सांगता, घरी आम्ही नसताना दरवाजाच्या साईडला पुरा असं रांगोळी टाकून मार्कआउट करून गव्हर्नमेंटला दिलते. पण आम्ही त्यांना काय म्हणलो, कुठल्या तरी एका साईटला बांधा, ठीक आहे, आम्हाला जायला यायला रस्ता नाही नसर ती सगळं तुम्ही घर घ्या, आम्हाला ते गावात आम्ही का जास्त राहत नाही असं तसं बोललो त्यांनी. नाही तू का करतोस काय नाही म्हणून त्याने मला फोनवर धमकी दाखवले. तू कधी ये, तुझा काटा काढतो, असं ही करतो, वर्षानंतर ये आईला बुटानं मारतो, हे मारतो म्हणून सोसायटीमध्ये ते दिनकर नानाच्या पुढे बोललेलं आहे, तुझ्या पोराला ₹1,00,000 देईन पण मारायला लावेन असं तसं त्यांनी बोलले होते 1-1.5 वर्षाखाली. आणि 1-1.5 वर्षानंतर मी गावाकडे आल्यानंतर न्यूट्रल बाजारमध्ये सोमवारचा दिवस होता, मी ATM ला वरी जात होतो, माझी गाडी ट्रॅफिकमध्ये फसली. तो माझा ड्रायव्हर मागे गाडी घेतलं, अचानक त्याची माझी भेट झाली. डायरेक्ट त्याने मागे वळून बघून
डायरेक्ट मला शिवीगाळ केली. मी म्हणलो आता आमची वस्ती आहे बुजुर्गवाडी वाडर समाज, गाव सोडून गाव जावं लागतं त्यांच्या गावातूनच, ती सगळे पाटील वगैरे सगळे गावातले एकच म्हणून मी टाळाटाळी करून तिथं निघायचा प्रयत्न केलो. पर तो कोणाला फोन लावलाय काय माहित नाही आपल्याला, डायरेक्ट माझं कॉलर धरलं आणि फोन करून त्यांना सांगितलं आलंय हा पोरग इथं रात्री पुन्हा पळून जाते, लवकरात लवकर या म्हणले. आल्यानंतर त्यांनी मी त्यांना ढकलून जाऊन गाडीत जाऊन बसलो, तिथून निघायचा प्रयत्न केलो. पर त्यानं पळत पळत येऊन माझ्या मारहाण झाली न्यूट्रलमध्ये. नाही कुठं कुठं मारलं तुम्हाला? मला त्यांनी तिथं म्हणजे कसं कान पिळलं, फक्त त्यानं कान पिळलं लात मारलं. प्रत्येकानं नॉर्मल गोष्ट तेवढं का मला लागलं नाही, फक्त कान पिळलं होतं. पण मला जोपर्यंत पोलीसवाले आले नाहीत तोपर्यंत त्यानं मला सोडलं नाही, माझ्या गाडीत येऊन बसलं. मग त्यानं मी गाडीतून बाहेर काढलो, मग त्याने एक लात मारल्यानंतर मी असं ढकलल्यानंतर खाली पडल्यानंतर अजून कॉलर असं धरला जोरात की तेवढ्यात पोलीसवाले आले आणि त्यांना न घेऊन जाता डायरेक्ट मलाच घेऊन गेले. त्यांचं तक्रार नाही, नोंदणी नाही, काहीच नाही. पोलीसवाला झोपलेलं होतं शिंदे, सुधीर शिंदे न्यूट्रल या चौकीमध्ये त्यांनी झोपलेले होते. जसं मी ते पप्पू जे आहेत ना म्हणजे शिपाई, त्यांनी जाऊन मला घेऊन गेले तिथं. त्यांनी मला बघितल्या डायरेक्ट लाता बुक्का सुधीर शिंदे या नावाचा कॉन्स्टेबल लाता बुक्क्या मारत मला कस्टडी रूम मध्ये घेऊन गेले आणि वरून बेल्टनं लाकडानं मारायला चालू केले. नंतर त्याचे सहकारी जे विचारलं नाही का बरं मारलं? मी 2-3 वेळेस विचारलो त्यांना का बरं मारलं एवढं, मित्र माझा गुन्हा नाही काही नाही, मी स्वतःहून म्हणजे त्यांच्याबरोबर आलतो, तुम्ही मला घेऊन गेलो, नोंद नाही न काय करता त्यांनी सगळं फोनवर फिल्डिंग लावून ठेवले ते. आणि सुधीर शिंदे यांना ते पाटील आमच्या गावातले त्यांचे मराठीचे ते संबंध असल्यामुळे सुधीर शिंदे, विकास पाटील आणि विलास पाटील हे त्यांचे संबंध असल्यामुळे आणि सुधीर शिंदे या नाव पोलीसवाल्यांनी मला एवढे मारले. 3 वेळेस मी 2 वेळेस बेशुद्ध झालतो. बेशुद्ध झाल्यानंतर पाणी पाजून मारले. नंतर विकास पाटलाचे भाऊ जेव्हा गावातून पोलीस स्टेशन मध्ये आले त्यानं सुद्धा मला 2 चापट्या मारले आणि पाणी जेव्हा मागत होतो मी मारताना माझं मूत पे म्हणून त्यानं माझ्या अंगावर मुतलं. विलास पाटील, पोलीस पाटील. आणि मारायला टोटल 6 जण होते. 3 इकडे पायावर थांबलते, 2 इकडे थांबलते आणि 1 जण हात बांधला होता, 1 जण बेल्टनं मारला होता. आणि सुधीर शिंदे त्याच्या मनात काय होतं ते मला माहित नाही, पण त्यानं पाठीनं म्हणजे असं एकदम जसं विकास पाटील विलास पाटीलनं सांगितलं ते हा उठणी बसणी काम करणे, बुक्क्या मारा लाथा मारा, त्यांनी जसं सांगितले त्यांच्या पद्धतीने त्यांनी मला मारण्याचे प्रयत्न केले. आणि 2 लाकडं माझ्या अंगावर तुटलं. तरी पण तिथले होमगार्ड म्हणले तुमच्याकडून कोण शिकलेले नाहीत का, एवढं केस नसताना काय नसताना असं का बरं मारले. तिथले 1-2 होमगार्ड सुद्धा म्हटले आम्हाला. आता काय तुमचं म्हणणं? आता मला काय सुधीर शिंदे यांना मारण्याचा अधिकार कोण दिले, एवढं बिना केस नसताना कारवाई म्हणजे काय गुन्हा नसताना दाखल केलं? कंप्लेंट आम्ही सुधीर शिंदेकडे कंप्लेंट घेतलो, त्याने केलं नाही म्हणजे घेतलं नाही. पण शिरोंपाळा 2 वेळेस गेलो, त्याने पण घेतलं नाही. ती पोलिटिशियन एकच. आणि नंतर त्यांनी मला काय म्हणले, सुधीर शिंदेनी मला लाच देण्याचा प्रयत्न केले. आणि नंतर मला 13 मार्चला मला तो जेव्हा म्हणजे मी पण मिटवायचा प्रयत्न केलो, पण नंतर मला म्हणजे असं पोटात आग पडलेलं बकाळीमध्ये जे मारलेत ना त्रास होतोय. त्रास झाल्यामुळे मी काय केलो, पुण्याला जायचा प्रयत्न केलो, पण मला जास्त झाल्यामुळे मी स्टॉप केलो. का बरं तिकडे आपले कोण सोयरे धैर्य नाहीत पुण्याला राहणार, मी एकट्या बायकोले. मला फक्त न्याय पाहिजे, सुधीर शिंदेला सस्पेंड करायला पाहिजे आणि गावातल्या पोलीस पाटीलला सस्पेंड करायला पाहिजे जे पदावर असतील तो, आणि विकास पाटीलांना अटक करायला पाहिजे आणि योग्य ते त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे आणि सुधीर शिंदेला सस्पेंड केला पाहिजे. आणि त्यांनी मला जंगलात घेऊन जाऊन आपला केळगावच्या, तरी पण त्यांनी मला तुला मार लागलेला आहे बघून घे, मी मरताव का वाचताव त्यांना गॅरंटी नव्हतं. तरी पण मला त्यांनी 20,000 रुपये ऑनलाईन केले, दुसऱ्याच्या अकाउंटवरून मला ऑनलाईन केले. अजून 50 देतो म्हणून मला त्यांनी फोनवर बोलत आहेत आणि तुझे दबाव आणत आहेत. आणि गावातलं विलास पाटील तू फक्त गावात ये, तू लातूरला जे जाऊन ते केस केलास ना, तू गावात ये, तू गावात कसं राहतो, तुझं घर उठवतो, तुला सगळंच गायब करतो म्हणून त्यानं मला धमकी देत आहे दुसऱ्याच्या मार्फत. त्याच्यावर भीती आहे मला. त्यांच्यावर आम्हाला गावाकडे भीती आहे. आणि आमचा वडा समाज आहे, 50 घर आहेत आणि सगळे आमच्या गावातले लोक त्यांची कसं राहतात, पाटील असल्यामुळे गावातले त्यांनी कोणच आम्हाला इन्व्हॉल्व होणार गेल्यात आणि आम्ही राहतो बाहेर जास्त करून. आणि दुसरी गोष्ट त्याने स्वतः शिंदे साहेबांच्या पोलीस स्टेशन मध्ये चौकीमध्ये ते दोघं येऊन भाऊ मारतात मला. म्हणजे मला एवढं विचारायचं आहे की पोलिसांचा आहे त्या गावातल्या पाटलाचा आहे, गुंडाचा आहे.
आणि एकच केस नाही, आमच्या गावातल्या शिंदे सरांचा बॅकग्राऊंड सगळे चेक करा. न्यूट्रल मध्ये जवळ त्यांनी आलेले आहेत. टोटल त्यांनी एकही केस न पाठवता कोर्टात त्यानं टोटल पैसा खाऊन रुपवत खाऊन तिथंच दॅट्स इट क्लोज मॅटर करत. आणि सगळे जे पाटील वगैरे सगळे आहेत ना, जे गावगावातले सगळे त्यांनी वाटून मिसळून असा धंदा चालू केलेला आहे. आणि पाटलाला घाबरून कोणच पुढे इन्व्हॉल्व करत नाहीत, म्हणजे पुढे जात नाहीत आहे. आणि आम्ही हे सगळं प्रकरण SP साहेबांना अर्ज मध्ये तिथं सबमिट केलेलं आहे. शिरोमपाळला पण केलेलं आहे आणि चाकूरला पण काल केलेलं आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं की पोलीस रक्षक आहेत का भक्षक आहेत? आज कोणीही आज पोलिसांना लाख रुपये दिले तर मारायला लावलेले आहेत. मग मी काय प्रकरण काय नेमकं? आज मी स्वतः शिंदेपेक्षा ग्रॅज्युएट लोक 20-25 हजार रुपयासाठी मुंबई ट्रेन मध्ये धक्का खातात, वडापाव खाऊन ड्युट्या करायला प्रदूषण मध्ये. ह्यांना एवढे चांगली सुशिक्षित पगार असून, गाड्या असून, एवढं वातावरण चांगलं असून, एवढं पेमेंट चांगलं भेटून सुद्धा हे असं का करत आहेत? आणि जुन्यामध्ये कसं लाईफ काय मोठी नाही, 30 वय अजून 20 वर्ष इकडं आणि तिकडं. मग गरीबावर अन्याय करायचा अधिकार कोणी दिले? वडार समाज म्हणजे एवढं तुच्छ समाज आहे का? आम्ही माणसं नाहीत का? जाती यांची वंगळी जात आहे मध्ये पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी म्हणाले यांची वंगळी जात आहे, यांच्या नादी आम्ही वंगळी आहे म्हणून शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी मला.